तर आपला जो 6वा टॉपिक आहे बैजिक राशींचे अवयव. अवयव म्हणजे काय हे आपण संख्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, समजा 15 ही संख्या आहे, तर 15चे अवयव कशी लिहितो आपण, तर 15ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिले तर आपण असं लिहितो 3 गुणिले 5. म्हणजे या 15चे अवयव कोणते आहेत, 15चे अवयव त्याला आपण इंग्लिशमध्ये फॅक्टर हा शब्द वापरतो, तर ते आहेत 3 आणि 5. त्याच पद्धतीनं समजा 20 असेल आणि हे मूळ अवयवाच्या स्वरूपात असतात, मूळ म्हणजे त्याचे पुन्हा फॅक्टर्स नाहीत पडत, तर 20 ला जर लिहिलं तर आपण असं लिहितो 2 गुणिले 10. त्यानंतर पुन्हा 2 गुणिले 10 साठी आपण 2 गुणिले 5 लिहितो आणि म्हणजेच 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 या पद्धतीनं. तर हे आपल्या लक्षात आलं असेल. तर बैजिक राशी म्हणजे बीजगणितामध्ये जे काही काल आपण विस्तार सूत्रामध्ये समीकरण पाहिले, तर आता पहा, एक कालचं सूत्र तुम्हाला माहित आहे a वर्ग वजा b वर्ग. तर याचे जे अवयव येतात तर ते अवयव आहेत a प्लस b एका कंसात आणि a मायनस b एका कंसामध्ये. म्हणजे हा पण अवयवाचाच भाग आहे. दिलेली बैजिक राशी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जेव्हा मांडणी होते तेव्हा ती मूळ अवयवामध्ये मांडली जाते आणि याचे हे अवयव आहेत. त्यानंतर याच पद्धतीचं आणखी एक सूत्र होतं a घन अधिक b घन. तर याचे अवयव काय लिहित होतो आपण, तर पहिल्या कंसामध्ये a प्लस b, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab प्लस b वर्ग. आणखी एक अवयवाचं सूत्र होतं ते म्हणजेच a घन वजा b घन, तर ब्रॅकेटमध्ये a मायनस b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab प्लस b वर्ग. तर या पद्धतीनं. तर ह्या बाबीचा जर आपण विचार केला बारकाईने तर आपल्या लक्षात येतं की हे जे ब्रॅकेट आहेत a घन प्लस b घन म्हणजेच ab, a घन वजा b घन म्हणजेच a मायनस b, आणि पुढे जे दिलेलं आहे a वर्ग वजा ab अधिक b वर्ग, a वर्ग प्लस ab अधिक b वर्ग. तर आता आपल्याला जो महत्वाचा भाग शिकायचा या टॉपिक मधला तो म्हणजे वर्ग समीकरणाचे अवयव पाडणं. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपण 2 समीकरणाचा काल गुणाकार शिकत होतो पहा, समजा 1 अधिक 5 गुणिले 1 अधिक 3 अशी काल काही उदाहरणं पाहिलेली आहेत आपण. तर याचं सूत्र कसं आहे पहा, x अधिक a एका कंसात, x अधिक b दुसऱ्या कंसामध्ये. तर याला आपण असं लिहितो हे x अधिक a आणि x अधिक b याला आपण असं लिहित होतो x वर्ग अधिक स्थिर पदाची बेरीज म्हणजे कोणाची a प्लस b ची बेरीज त्याच्या बाहेर x प्लस a आणि b चा गुणाकार म्हणजेच ab. अगदी त्याच पद्धतीने किंवा याच सूत्राचा जर वापर केला तर आपण हे समीकरण असं लिहू शकतो x अधिक 5 एका कंसात, x अधिक 3 एका कंसात म्हणजेच काय x चा वर्ग अधिक a प्लस b म्हणजे काय a किती आहे 5 आहे, b किती आहे 3 आहे म्हणजे 8x अधिक a गुणिले b म्हणजेच 5 गुणिले 3 म्हणजे 15. तर याला आपण वर्ग समीकरण असं पण म्हणतो. किंवा बहुपदी हा पण शब्द आहे. ठीक आहे. तर दिलेले जे वर्ग समीकरण आहे किंवा बहुपदी आहे ते आहे x वर्ग अधिक 8x अधिक 15
तर याचे अवयव कोण आहेत? तर x अधिक 5 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3, म्हणजे या दोन्हीचा गुणाकार इतका येतो. लक्षात घ्या, जसं आपण यापूर्वी 10चे अवयव पाळले, 20चे अवयव घेतले फॅक्टर्स, तसं या दोन्हीचं मल्टिपल म्हणजेच x वर्ग अधिक 8x अधिक 15. ठीक आहे. तर आपल्याला हे डायरेक्टली सोडवता आलं पाहिजे. तर ते कसं सोडवायचं याच्यासाठी तुम्हाला काही नियम सांगतो मी. पहा, आता एक समीकरण पाहूया आपण. x वर्ग अधिक 15x अधिक 50 याचे अवयव काय असतील? पहा, शोधता येतात तुम्हाला. तर आता थोडं जर निरीक्षण केलं तर ही जी मधली संख्या आहे ही म्हणजे a प्लस बी आहे आणि ही शेवटची संख्या आहे म्हणजे ते a गुणिले b आहे. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे, अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार येतो 50 आणि बेरीज येते 15? अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज येते 15 आणि गुणाकार 50? म्हणजे ही बेरीज आहे, 15 बेरीज येते, बरोबर आहे, आणि हा 50 गुणाकार येतो. पहा, बेरीज 15 गुणाकार 50. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बेरीज 50 आणि गुणाकार बेरीज 15 आणि गुणाकार 50 त्या संख्या असणार आहेत +10 आणि +5. यांचा गुणाकार येतो +50 आणि बेरीज येते +15. आणि म्हणून या वर्ग समीकरणाचे जे अवयव आहेत x वर्ग अधिक 15x अधिक 50 बरोबर एका कंसामध्ये x अधिक 10, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5, या दोन्हीचा गुणाकार करून पहा, तुम्हाला हाच मिळतो, x वर्ग अधिक 15x अधिक 50. म्हणून या वर्ग समीकरणाचे हे अवयव आहेत. वर्ग समीकरण x वर्ग अधिक 15x अधिक 50 याचे अवयव म्हणजेच x अधिक 10 आणि x अधिक 5. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे m वर्ग अधिक 10m अधिक 21 याचे अवयव काय येतील? म्हणजेच गुणाकार 21 आणि बेरीज 10 अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या त्या ठिकाणी. गुणाकार 21 आणि बेरीज 10. तर यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, गुणाकार 10 पाहिजे, गुणाकार 21 म्हणजे हा गुणाकार आहे a गुणिले b आणि ही 10 म्हणजे बेरीज आहे a प्लस b आणि हा गुणाकार. पहा, लक्षात येतं? ओके. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल की गुणाकार +21 अशा दोन संख्या आहेत, एक +7 आणि +3 आणि ज्यांची बेरीज येते +10, गुणाकार +21. म्हणून या समीकरणाचे अवयव काय येतील? एका कंसामध्ये m+7 आणि दुसऱ्या कंसामध्ये m+3. ठीक आहे. तर हे आहेत अवयव. तर हे फक्त बेरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला आणखी वजाबाकीचं पण शिकायचंय, पण हे तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या? x वर्ग अधिक 29x अधिक 100 अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार येतो 100 आणि बेरीज येते 29?
तर हे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येऊ शकतं, यामध्ये अवघड असं काही नाही. गुणाकार प्लस 100 आणि बेरीज 29. कोणत्या दोन संख्या आहेत? समजलं सर्वांना? ओके, व्हेरी गुड. तर त्या संख्या आहेत 25 आणि 4, म्हणजे x वर्ग अधिक 29x अधिक 100 म्हणजेच x अधिक 25 आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 4 हे त्याचे अवयव झाले. फॅक्टर्स समजलं? असे डायरेक्ट तुम्हाला फॅक्टर लिहिता येतील आता. ओके, पण याची पद्धती कशी असते? म्हणजे आपल्याला परीक्षेत NMS ला स्कॉलरशिपला असं डायरेक्टच लिहायचंय, पण पाठ्यपुस्तकामध्ये हा प्रश्न कसा सोडवला जातो ते तुम्हाला सांगतो मी. पाठ्यपुस्तकामध्ये या प्रश्नासाठी काही स्टेप समजून घ्या. x वर्ग अधिक 29x अधिक 100 याचे आपल्याला अवयव पाडायचे असतील तर आपल्याला तेच माहिती करून घ्यायचं सुरुवातीला की बेरीज 29 आणि गुणाकार 100 असणाऱ्या संख्या 25 आणि 4 आहेत. मग ते लिहित असताना असं लिहायचं आहे x वर्ग अधिक हे 29x लिहायचं नाही तर काय लिहायचं 25x अधिक 4x अधिक 100. गणिताच्या स्टेप्स मध्ये गंमत सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला जर आता या स्टेप मध्ये पहा x वर्ग हे x वर्ग आहे, हे 100 हे 100 आहे, मग हे 25x अधिक 4x का लिहिलं असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये आला तर तुम्ही काय करायचं, याच गणितातली मागची स्टेप बघायची काय आहे. मागची स्टेप काय आहे 29x आहे आणि मग 29x म्हणजेच आपण 25 अधिक 4 असं लिहिलं. काय लिहिलं 25 अधिक 4. आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो सर 29x बद्दल मी 19 अधिक 10 लिहू का? येऊ शकतो ना, 29x करायचे आपल्याला बेरीज, बरोबर आहे की नाही? किंवा 29x बद्दल मी 15x आणि 14x करू का? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या स्टेप्सला सांगतो. आता या ठिकाणी तुम्हाला ही स्टेप्स तर समजली. 25x कसं आलं, 4x कसं आलं, 100 कसं आलं, लक्षात आलं सर्वांच्या? ओके, तर यानंतर पुढे काय करायचे पहा. हे x वर्ग आणि 25x मधून x कॉमन काढायचे. कॉमन काढायला तुम्हाला शिकवलं असेल. तर कंसात काय राहील x अधिक 25, म्हणजे ह्या पहिल्या दोन्हीतून आपण x कॉमन घेतला, दुसऱ्या दोन्हीतून आपल्याला 4 कॉमन काढायचंय, म्हणजे 4 कंसाच्या बाहेर आणि कंसामध्ये राहील x अधिक 25. आता दोन्ही बाजूला जर पाहिलं आपण तर x अधिक 25 आणि x अधिक 25 असे दोन कंस दिसतात तुम्हाला. x अधिक 25, x अधिक 25. ठीक आहे, त्यापैकी एक कंस बाजूला घ्या, x अधिक 25. आता x अधिक 25च्या पहिल्या ठिकाणी काय शिल्लक राहिले x आणि इथे काय शिल्लक राहिले +4. ते एका कंसामध्ये लिहूयात आपण x अधिक 4 आणि हेच आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहित होतो असं x अधिक 25 x अधिक 4. तर ते तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप सोडवायचं असेल तर ही मेथड आहे, ही लक्षात घ्या आणि या मेथड प्रमाणे आपण अगदी व्यवस्थित हे सर्व काही लिहू शकतो. समजले? अवयव कसे पाडायचे लक्षात आलं? तर या ठिकाणी फक्त प्लस संख्या घेतली आपण, आणखी मायनस कडे गेलो नाहीत आपण.
ओवी काय अडचण आहे तुला? कुठं? बर, आपल्याला खालचं कळत नसेल तर आपण काय करायचं, खालची स्टेप रिव्हर्स वर जायची. रिव्हर्स वर जायची म्हणजे काय, जसं आपण 2 पावलं पुढे जातो तसं 2 पावलं मागे यायचं. ठीक आहे. आपल्याला ती स्टेप्स कळत नाही ना, मग ती स्टेप्स आपण सोडवून पाहूयात. म्हणजे समजा हीच एवढी स्टेप आपल्याला सोडवायची तर किती उत्तर येईल? ह्या एक्स न गुणावं लागेल ना बाळामधल्या ह्याला, ह्या एक्स न गुणावं लागेल ना बाहेर काढलेला एक्स. मग काय येईल? काय येईल? एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग होत असतो. आणि एक्स गुणिले 25 किती होतं? हा, मग हे वरचं आलं का नाही, एक्स वर्ग अधिक 25x. आता इथं दुसरं, या 4 न गुणायचं ह्याला एक्स ला आणि या 4 न गुणायचं 25 ला, गुणाकार कर. एक्स न 4 ला गुणल्यावर किती येईल? ते 4x वर आहे का? आणि 4 न 25 ला गुणल्यावर किती येईल? ते वर आहे का? मग हे कुठून आलं? x अधिक 25 दोनदा कळालं का? वरच्या दोन्हीतून कॉमन काढल्यानंतर हे कॉमन आलं. आणि पुन्हा आपण काय केलं, इकडला x अधिक 25 तिकडला x अधिक 25 हे एकच बाहेर घेतला पुन्हा. आणि मग त्यांच्या बाहेरचे राहिलेले x अधिक 4 जशाला त्याशी लिहिले. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर काही कळत नसेल एखादी स्टेप्स तर त्या स्टेप्स पासून माघारी जायचं 2 पावलं, मग कळते की हे कसं काय आलं ते. असाच अगदी सेम पद्धतीनं m वर्ग अधिक 18m अधिक 45 याचे अवयव पाडा बरं फास्ट. कोण सांगते मला? m वर्ग अधिक 18m अधिक 45. m वर्ग अधिक 18m अधिक 45. राजनंदिनी. हेलो. करेक्ट. ठीक आहे, लक्षात आलं. तर हेच आता अवयव स्वरूपात कसं लिहायचं ते तुम्हाला शिकवतो मी. आणि मी तुम्हाला काही उद्या व्हिडिओ पाठवणार आहे 8वी सिलेबसचे. तर जो घटक चालू आहे त्याचा व्हिडिओ पहा आणि त्याचे पुस्तकातले प्रश्न कसे सोडवलेत हे समजून घ्या. म्हणजे तुमचं जे रेग्युलर पाठ्यपुस्तकाचं पुस्तक आहे गणिताचं ते पण तुम्हाला समजून येईल. तर पहा, m वर्ग अधिक, आता गुणाकार 45 आणि बेरीज 18 अशा 2 संख्या जर पाहिल्या तर एक 15 येते आणि दुसरी 3 येते. म्हणजे आपण असं लिहू शकतो m वर्ग अधिक 15m अधिक 3m अधिक 45. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की 15 अगोदर आणि 3 नंतर घ्यायचं, असं काही नाही. तुम्ही आधी 3 घेऊ शकतात आणि नंतर मी 15 घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे आधी 3m घ्या आणि नंतर 15m घ्या. ठीक
ठीक आहे, असे केले तर काही प्रॉब्लेम नाही. आता पहिल्या या दोन्हीतून कॉमन काढूयात आपण. तर यम कॉमन आलं, कंसात राहिलं यम अधिक 3. आता हे 15 आणि 45 यामध्ये 15 कॉमन निघेल, सामायिक कंसात राहील यम अधिक 3. आता हे यम अधिक 3 का बरं आलं, तर त्या 15 न गुणून बघा, वरचेच स्टेप येतात, 15 यम अधिक 45 आणि खाली यम न गुणून बघा, यम वर्ग अधिक 3 यम येतं. आता पुन्हा काय होतं पहा, हा यम अधिक 3 आणि हा यम अधिक 3 दोन ठिकाणी आहे, तो कॉमन घ्या, यम अधिक 3 आलं. आणि कंसाच्या बाहेर राहिलेलं हे यम आणि हे 15, हे दुसऱ्या कंसामध्ये लिहायचं यम अधिक 15. म्हणून आपल्याला हे दोन अवयव मिळतात, यम अधिक 3 आणि यम अधिक 15, जे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकतात. ठीक आहे. तर आता यावर परीक्षेत कोणता प्रश्न आला होता का ते आपण पाहूयात, कारण वारंवार परीक्षेत या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते आपल्याला सोडवता आली पाहिजेत. ठीक आहे. आता आपण दोन्ही प्लस प्लसचं पाहिलं, आता आपण थोडा बदल करूयात, बघूया विचार करता येतो का तुम्हाला. यम वर्ग वजा 8m वजा 48. आता तुम्हाला काय शोधायचं आहे पहा, ज्यांचा गुणाकार हा -48 येतो आणि ज्यांची बेरीज ही -8 येते. इथल्या चिन्हासहित बघायचं, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा सांगायचं म्हणजे गुणाकार -48 आणि बेरीज -8. तर यासाठी तुम्हाला खूप सारी उदाहरणं सोडवावी लागतील, खूप सारी प्रॅक्टिस करावी लागेल, तरच तुम्हाला हे डायरेक्ट सोडवता येणार आहे. तर कुणाला उत्तर सांगता येते त्यांनी रेज हँडचं बटन दाबा, त्यांना आपण उत्तर सांगण्याची संधी देऊयात. प्रणाक्षी अंधारे, ओके, -12 अँड -4. ओके, थांब जरा, असंच थांबतो जरा, सांगताना मला थोडं लक्ष राहायचं नाही, तू सांगितलं तर बरं होईल. -12 अँड -4. ठीक आहे. आणि यांचा गुणाकार किती येतो मग? म्हणजे तुझं म्हणणं आहे की या दोघांचा गुणाकार केला तर तो -48 येतो आणि ह्या दोघांची बेरीज केली तर ही -8 येते. बरोबर वाटतं का तुला? म्हणजे आपलं काहीतरी चुकले असं समजायचं. सृष्टी बागल, सृष्टी विनाकारण, हा बोल. आधीच सोपं होतं ह्याच्यापेक्षा, ते समजायला पाहिजे होतं ना आधी. आता तुला हे आधीची गणित कळतात का? गुणाकार 45 आणि बेरीज 18, अशा कोणत्या संख्या आहेत दोन? हा, गुणाकार 100 आणि बेरीज 29, अशा कोणत्या दोन संख्या आहेत? अगदी तसंच या गणितात सांगायचंय की गुणाकार -48 आणि बेरीज -8, अशा कोणत्या दोन संख्या आहेत? गुणाकार -48 आणि बेरीज -8, ज्यांना हे गणित समजेल त्यांना 10वीच्या बीजगणिताला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि स्कॉलरशिपला पण असे 2-3 प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा.
दिग्विजय कुलकर्णी. ओके, म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार -12 आणि +4 हे दोन संख्या सांगा आधी, बाकीचं पुन्हा बघूयात आपण. या दोन संख्या बरोबर आहेत का? -12 आणि +4 बरोबर आहे. तर यांचा गुणाकार जर केला तर तो येतो -48 आणि यांची बेरीज केली तर ती येते -8. ॲक्युरेट, अगदी बरोबर. समजलं का बघा सर्वांना? -12 आणि +4 यांचा जर गुणाकार केला म्हणजे एक मायनस आणि एक प्लस, आणि -12 आणि +4 यांची जर बेरीज केली तर -8. हे मॅच झालं की आपलं उत्तर आलं म्हणायचं. उत्तर काय असणार मग आपलं? m-12 एका कंसात आणि m+4 दुसऱ्या कंसामध्ये. झालं उत्तर, संपलं. पहा, लक्षात येतो का गुणाकार कसा केला तो? ठीक आहे. आता हे तुम्हाला कळलं पाहिजे, कारण इथं पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार हा कन्सेप्ट आपला क्लिअर असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. p² वजा 20p वजा 125. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार येतो -125 आणि बेरीज येते -20? कुणाचं माईक चालू आहे? सृष्टी बागल, माईक बंद करून घे. अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार येतो 125 मायनस? ईश्वरी भोसले. -25 आणि +5. करेक्ट. म्हणून याचे अवयव काय पडतील मग? p-25 आणि p+5. समजलं का? आणि म्हणून अशा संख्यांचा गुणाकार आपण काल शिकलेला आहे. p² हे वजा चिन्ह मध्ये यायचं, इथं 20p व्हायचं आणि पुढे गुणाकार लिहायचो आपण 125. यानंतर पुढचा आणि अतिशय सोपा प्रश्न. m² अधिक m वजा 42. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की गुणाकार वजा 42 आहे पण बेरीज काय धरायची? तर आता थोडं जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं या प्रश्नामध्ये तर हे m² अधिक 1m वजा 42 अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. m² अधिक 1m वजा 42 म्हणजे आपल्याला काय शिकायचंय? गुणाकार पाहिजे वजा 42 आणि बेरीज पाहिजे +1. गुणाकार किती पाहिजे? पहा, गुणाकार मल्टिप्लिकेशन पाहिजे मला. किती पाहिजे? -42 आणि बेरीज किती पाहिजे? तर +1. Then find these two numbers which multiplication is -42 and addition or its sum is +1.
केतकी काळे. प्लस 42 and -1 प्लस 42 and -1. चालू आहे का माईक तुझं? बंद केलं माईक. यांचा गुणाकार येतो -42, पण यांची बेरीज येते +41. त्यामुळं आपलं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे गडबड करू नका, समजून सांगा. कारण आजचं हे संपूर्ण लेक्चर जे आपलं असणार आहे ते फक्त एवढा एक प्रकारचा प्रश्न समजण्यासाठीच. कारण बाकी सगळी सूत्र तर तुम्हाला येतातच, पण हे ज्याला समजेल त्याला अख्खं बीजगणित समजतं. पहा, संस्कृती गोसावी. -7 आणि ओके. दुसरं सांगायला लागले काय कोण तुला तुझ्या सोबत बसून? स्वतः विचार करायला शिका थोडं. समर्थ कुलकर्णी. +6 ओके, चालूच ठेव तुझं माईक. +6 आणि -7 असं म्हणणं आहे तुझं, बरोबर आहे का? आता याचा गुणाकार तर येतो -42, पण बेरीज काय येते? +1 का -1? समर्थ, बेरीज काय येते? म्हणजे आपलं हे पण चुकलेलं आहे. आपल्याला +1 बेरीज पाहिजे ना इथं. चला, कोण सांगेल? बरेचसे या ठिकाणी रेज हँड आहेत, त्यांनाच संधी देऊयात आपण. अंजली. अंजली डेरले. अंजली. ओके, पुढच्या विद्यार्थ्याला संधी देऊयात आपण. वैष्णवी पाटील. कारण आज मी दुसरा घटकच शिकवणार नाही. हा, बोल वैष्णवी. ओके, ओंकार जाधव. सांग. -6 आणि +7. हा, ओके. तर हे उत्तर बरोबर आहे, कारण याचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो -42 आणि बेरीज केली तरी ते +1. -42 आणि +1. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की परीक्षेत, आता तुम्हाला असं वाटत असेल की परीक्षेत एवढं सोपं येतं, मग आपल्याला पटकन उत्तर येईल. तीच प्रॅक्टिस करून घ्या. अशी गणितं सोडवा. तुमच्या बुक्स मध्ये असे भरपूर प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. पाठ्यपुस्तक काढा, ओपन करा. करेक्ट ओंकार, अगदी बरोबर.
ठीक आहे, आणि म्हणून याचे अवयव काय येतील? m + 7 m - 6. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. p वर्ग मायनस 16p प्लस 55. तर आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार येतो 55 प्लस 55 आणि ज्यांची बेरीज येते -16. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. दीक्षा, दीक्षा सांगता येतं तुला? -11 प्लस 5 -11 प्लस 5. एकदा गुणाकार करा आणि एकदा बेरीज करा. किती आला गुणाकार ग? -11. किती येतो? 55. मग तो धन येतो का ऋण येतो? धन येतो का ऋण येतो? म्हणजे आपलं हे चुकलेलं आहे. ओके, म्यूट करून घे. छान. आकांक्षा जांभळे, आकांक्षा. करेक्ट. म्हणजे p - 11 एका कंसात आणि p - 5 एका कंसामध्ये असे दोन अवयव पडतील. याला म्हणायचं अवयव शोधणे. कळलं का अवयव पाडायचे तुम्हाला सर्वांना आता? ओके. तर गणित कशी तयार होतात त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला मायनस प्लसचा बेरीज वजाबाकी गुणाकाराचा चार्ट माहिती असला पाहिजे. समजा दोन संख्या आहेत, समजा +5 आणि +8. +5 -8 -5 +8 -5 -8. आता या संख्यामध्ये जर म्हणजे बदल कसा होतोय तुम्हाला कळलं पाहिजे. यांच्यामध्ये जर बेरजेचं चिन्ह असेल तर पहा मी काय म्हणतोय, बेरीज असेल प्लस 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 प्लस, तर या पहिल्याचं उत्तर येतं +13, दुसऱ्याचं उत्तर येतं -3, तिसऱ्याचं उत्तर येतं +3 आणि शेवटच्याचं उत्तर येतं -13. तर हे कसं आलं लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. दोन्हीही प्लस असेल तरी बेरीज झाली आणि दोन्हीही मायनस असेल तरी बेरीज झाली. पहा, हे प्लस आहे, हे प्लस आहे, बेरीज आली. हे मायनस आहे, हे मायनस आहे, बेरीजच झाली. परंतु या बेरजेला प्लस चिन्ह आलं आणि या बेरजेला मायनस चिन्ह आलं. ठीक आहे. आता 1 प्लस 1 मायनस किंवा 1 मायनस 1 प्लस अशा वेळेस काय होतं, याचा डिफरन्स काढला जातो आणि जे मोठं आहे त्याचं चिन्ह दिलं जातं. जे मोठं आहे त्याचं चिन्ह म्हणजे इथं पहा, दोन्हीतला फरक -8 मोठा आहे म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठा संख्या कोणती 8 आहे, त्याचं चिन्ह इथं -3 आलं. इथं मोठी संख्या +8 आहे, इथं चिन्ह प्लस आलं.
ठीक आहे. यांचा जर आपण गुणाकार चेक केला, -5 गुणिले -8 +5 गुणिले +8 -5 गुणिले +8 +5 गुणिले -8. तर पहिला गुणाकार हा +40 येतो, दुसरा गुणाकार पण +40च येतो, तिसरा गुणाकार हा -40 येतो आणि चौथा पण -40च येतो. आता याच्यावरून नियम लक्षात ठेवा, गुणाकार करताना दोन्ही संख्या जर पॉझिटिव्ह असेल तरी गुणाकार पॉझिटिव्ह, दोन्ही संख्या निगेटिव्ह असेल तरी गुणाकार निगेटिव्ह, पॉझिटिव्हच. फक्त दोन्हीपैकी एक जर निगेटिव्ह असेल तरच गुणाकार निगेटिव्ह येतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचे. आता मी तुम्हाला शेवटच्या 2 मिनिटांमध्ये एक 10 गणित लिहून देणार आहे आणि हे गणित तुम्ही उद्या प्रॅक्टिस करा. तर ते 10 गणित काय आहेत फास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो. x² अधिक 15x अधिक 36 याचे अवयव पाडायचे प्रत्येकाचे. m² वजा 17m प्लस 32 p² अधिक 25p मायनस 150 x² वजा 18x वजा 80 m² अधिक 22m अधिक 120 x² वजा 25x प्लस 100 m² अधिक m वजा 56 p² मायनस p अधिक 110 x² अधिक 17x अधिक 77 m² वजा 20m अधिक 100. तर या 10 गणिताची तुम्हाला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि ते तुम्ही सेकंदात करू शकतात. म्हणजे मी जर हे गणित एका मिनिटामध्ये लिहित असेल तर याच्या आधी मी त्याचे फॅक्टर्स मनात तयार केलेत आणि मग गणित लिहिले. ठीक आहे. तर अशी गणित तुम्हाला पण तयार करता आली पाहिजेत आणि तुम्ही स्वतः 10 गणित तयार करा. हे मी दिलेली 10 क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही स्वतः अशी 10 गणित तयार करा आणि टोटल 20 गणित उद्या सोडवायची, तरच तुम्हाला हा टॉपिक समजेल हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे जर जमलं नाही तर समजायचं आपल्याला या टॉपिकचे मार्क मिळणार नाहीत. आणि हे फक्त 8वीलाच नाही तर 9वीला पण आहे आणि 10वीला पण आहे. त्यामुळे आजचा पूर्ण 1 तास तुम्हाला फक्त ह्या समीकरणाची अवयव कशी पाडायची हे शिकवलं आहे. आता तुमच्यासाठी जाता जाता शेवटचा 1 मिनिट समीकरण कसं तयार करायचं हे शिकवतो. तुमच्या मनाने संख्या घ्या. समजा 10 व 12 व 5 संख्या घेतल्यात. ठीक आहे. समीकरण कसं तयार करायचं. p² या दोन्हीची बेरीज किती येते 17, 17p या दोन्हीचा गुणाकार किती येतो 60. झालं समीकरण तयार. समजा तुम्हाला दुसऱ्या संख्या घ्यायच्यात. समजा -10 व 8 अशा 2 संख्या घेतल्यात. m² या दोन्हीची बेरीज किती येते -2m गुणाकार किती येतो -80. झालं समीकरण तयार. म्हणजे उदाहरण कशी तयार करायची हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. समजा तुम्हाला पुढचं गणित घ्यायचंय. समजा तुम्हाला असं वाटलं की मी तुम्हाला 10 आणि 7 घ्यायचंय समजा. तर काय करणार मग m² अधिक
17m अधिक 70. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे -5 व -9 घ्यायचंय, तर काय होईल मग, x वर्ग मायनस, या दोन्हीची बेरीज किती येते, -14x, आणि दोन्हीचा गुणाकार किती येतो, +45. अशा पद्धतीनं हे सेकंदामध्ये तुम्हाला सूत्र, म्हणजे संख्या कोणत्या घ्यायच्या, आपल्या मनानं ठरवायचं आपल्याला काय घ्यायचं ते, कुठल्या दोन संख्या घ्यायच्या, त्यांची बेरीज मध्ये टाकायची आणि गुणाकार शेवटी टाकायचा, एवढंच लक्षात ठेवा, आणि त्यांच्या चिन्हासह.